मनसुख साहेबांनी मला खरं तर हेच सांगायचं आहे की सोनमताई असतील किंवा मनोज जी असतील, आपण पाहिलं वर्षानुवर्ष जवळपास 3 दशकं या लोकांनी मतदारसंघात असेल किंवा इतर ठिकाणी देखील असेल लोकांची मदत केलेली आहे आणि त्याचमुळे सातत्याने जिंकून येतात. आज मितेश आणि मितेश या दोघांनी देखील हे फाउंडेशन प्रभा फाउंडेशन सुरू केलेलं आहे. अनेक लोक, राजकीय लोक ही लोकांची मदत करत असतात, राजकारणाच्या माध्यमातून करत असतात, समाजसेवेच्या माध्यमातून करतात, पण त्याला एक रूप देण्याचं काम, त्याला एक चौकट देण्याचं काम आज हे दोघं करतात. मी शुभेच्छा द्यायला आलोय. साहेब, आज सुप्रीम कोर्टात जी ती सुनावणी, अरे एक तरी पुढचा प्रश्न फाउंडेशनवर विचारा, डायरेक्ट तुम्ही वाईवर टाकता. देखील आपण म्हणाले आहात की आम्हाला शिकवण दिली की 80% समाज नक्कीच माझे आजोबा वंदनीय हिंदुरी सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेहमी सांगायचे की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. आज तेच इथे पाहायला मिळत आहे. साहेब, सुप्रीम कोर्टात सुनावणी सतत 4-5 तिसरा प्रश्न लगेच त्याच्यावर. आणि आज खरं तर महत्वाचा युक्तिवाद सिब्बल साहेबांनी केलेला आहे. जर चिन्ह आम्हाला देता येत नसेल तर चिन्ह गोठवण्याची मागणी जी ती करण्यात आली. नक्कीच आपल्याला सर्वांना माहिती आहे की कितीही मोठा कोण डाकू असला, चोर असला, डकैत असला तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असं चोरून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करू शकत नाही. संविधान जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं दिलेलं आहे त्याच्यात देखील हे दिलेलं आहे स्पष्टपणे की जर कोणाला पक्ष सोडायचा असेल तर राजीनामा देऊन ते पक्ष सोडू शकतात, पण पक्षाचं चोरी म्हणजे तुम्ही त्याचे मालक बनू शकत नाही, तुम्ही पक्षप्रमुख बनू शकत नाही. आज जो आमचा युक्तिवाद झालेला आहे, गेले 2 आठवडे आपण पाहतोय, कपिल सिब्बल साहेब असतील किंवा आमचे देवदत्त कामत साहेब असतील, हा युक्तिवाद करत असताना जे कोणी आर्ग्युमेंट्स पाहत आहेत, जे काही युक्तिवाद पाहत आहेत, आपल्याला देखील माहिती आहे की आपल्या देशामध्ये, आपल्या राजकारणामध्ये आपली जी काही पद्धत आहे त्याच्यात कुठेही संविधान आपल्याला सूट चोरी करण्यासाठी देत नाही आणि म्हणून चोरलेलं चिन्ह हे त्यांच्या हातातून जावं, चोरलेलं नाव देखील त्यांच्याकडे राहू नये ही आमची प्रार्थना आहे. आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे, कारण एकच जस्टिसनी, मला वाटतं जस्टिस साहेबांनी सांगितलेलं आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉईड. मला वाटतं ते देखील आपल्याला पाहायला मिळतंय. 2 निवडणुका होऊन गेल्या, लोकसभेची झाली, विधानसभेची झाली, महानगरपालिकेची झाली. आता अपेक्षा हीच आहे की वेळेत न्याय मिळेल, नाहीतर आपण पाहतोय जे काही वाट लागत चाललेली आहे कशाची तर कायद्याची, ती होऊ नये ही आमची अपेक्षा. पण यावरच मंत्री योगेश कदम म्हणतात की जे चिन्ह आहे ते आम्हालाच मिळणार आहे. ते कोणाच्या सावलीतून उभे राहून बोलतात ते त्यांना विचारा. आणि भाजपच्या नेत्यांकडून असं म्हटलं जाते की निकाल हा शिंदेच्या बाजूने बघा, भाजप कुठच्या बाजूने निकाल देऊ शकतो, काय द्यायला पाहिजे, ही खरोखर भाजपचा अधिकार आहे का? हा कोर्टाचा अपमान नाहीये का? कोर्टावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न नाहीये का? आणि मध्यंतरीच्या काळात पण जे प्रधानमंत्री महोदय ते 6 गद्दारांना भेटून बोलले की मी तुमच्या सोबत आहे, हा देखील मला वाटतं कोर्टाचा अपमान आहे. कारण कोर्टात एखादी न्याय प्रक्रिया चालू असताना, कोर्टात एखाद्या याच्यावर आर्ग्युमेंट चालू असताना असा राजकीय दबाव टाकणं हे किती योग्य? आणि जग पण बघतंय की आपल्या देशात लोकशाही संपलेली आहे. कोर्टाच्या ह्या निकालांनी फायनल होईल की लोकशाही जागृत आहे की संपलेली आहे. मुंबई मेयर 25 लाखाचं सोशल मीडिया अकाउंट करण्यासाठी पेपर आता सध्या बाहेर आलेला आहे. काल आम्ही एक व्हिडिओ अजून पाहिला. मुंबईच्या महापौर मुंबईच्या नगरसेवकांवर आरडाओरडा करतायत, पिकाटतायत, ओरडतायत आणि गप्प बसायला सांगतायत. हा मुंबईच्या लोकप्रतिनिधींचा, मुंबईकरांचा अपमान आहे. मुंबईच्या महापौरांच्या खुर्चीचा अपमान जो रितू तावडे मॅडमने केलेला आहे. आणि आपण पाहतोय पहिलं गाडी नवीन पाहिजे, मग त्याच्यावर लाल दिवा आणि सायरन पाहिजे, त्यानंतर बंगल्यावर 5 कोटीचा खर्च जो आम्ही विरोध केल्यानंतर त्यांना मागे जायला लागलं. मग टॅब्सवर खर्च, म्हणजे लहान मुलांच्या शाळेंमध्ये अजून टॅब्स गेले नाहीत, युनिफॉर्म गेले नाहीत, पण स्वतःला टॅब पाहिजे. आणि आता आपण पाहतोय तेच नाही तर सोशल मीडिया स्वतःचा अकाउंट हँडल करायला 25 लाखाचा खर्च. तुम्ही मुंबई महानगरपालिकेचं मीडिया अकाउंट असेल समजू शकतो, पण 25 लाख जे काही आहे ह्याच्यात काय काय येणार आहे नेमकं तुमचं हे देखील आम्हाला सांगा. आणि मग महापौरांचं होतं तर विरोधी पक्ष नेत्याचं का नाही होत? जर महापौरांचं होतं मग इतर गटनेत्यांचं का नाही होत? महापौरांचं होतं मग सगळ्या नगरसेवकांचं का नाही होत? हे देखील महापौरांनी उत्तर द्यावं. या सगळ्यांबाबत महापौरांना विचारणा केली असता महापौर म्हणतात की हे सगळं मुद्दामून केलं जातं आणि जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांच्यावर त्यांनी हा सगळा. काय झालंय, हास्यास्पद गोष्ट ही आहे की मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की भाजप आणि सरकार चालणं ह्याचा काडी मात्र संबंध नाहीये. भाजप आणि गुड गव्हर्नन्स ह्याचा काडी मात्र संबंध नाहीये. आपण केंद्र सरकार बघा, राज्य सरकार बघा किंवा कुठची महानगरपालिका बघा, या देशातलं मला एक उदाहरण द्या गेल्या 12 वर्षात स्मार्ट सिटी म्हणून कुठची तरी शहर एक स्मार्ट झालंय का? एक उदाहरण द्या की ज्या सत्तेत भाजप आहे, ज्या शहरात भाजप सत्तेत आहे ते शहर सुधारलंय. परवाकडे पुण्यात जाऊन आलो मी, भयानक परिस्थिती आहे.
तसंच आपण पाहिलं तर मुंबईत असेल, नाशिक असेल, जे नाशिक दत्तक घेतलं होतं मुख्यमंत्र्यांनी, तिथे देखील खड्ड्यांचं साम्राज्य आहे. काल परवाकडे राऊत साहेबांनी जो मोर्चा काढला, केवढा मोठा प्रतिसाद मिळाला. आणि म्हणून प्रत्येक वेळी महापौर प्रशासनावर ढकलतात. प्रशासकीय अधिकारी जर तुमचं ऐकत नसतील तर एक तर तुम्ही तरी राजीनामा दिला पाहिजे, नाही तर ते अधिकाऱ्यांची हकालपट्टी झाली पाहिजे. ऐका, मराठी हिंदी. सर पुण्यामध्ये 10 वर्ष मुलीवर पुन्हा एकदा अत्याचार करण्यात आला आणि तिची हत्या करण्यात आली आहे. गृहमंत्री राज्याचे कोण आहेत, कुठे आहेत, सातत्याने दिल्लीत का बसतात? गृहमंत्री जे आहेत राज्याचे ते स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री एक एक जमिनीचे भूखंड घेऊन स्वतःच्या मित्रांच्या खिशात टाकण्यात व्यस्त आहेत. 16 एकरचा भूखंड गिळायला निघालेले मुख्यमंत्री भाजपच्या एमएलसीच्या घशात टाकायला निघालेले आहेत. नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ मुख्यमंत्री गिळायला निघालेले आहेत, भाजपच्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातात द्यायला निघालेले आहेत. मुलुंडमध्ये काय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा भूखंड घेऊन पेट्रोल पंपला द्यायला निघाले. सगळीकडे दलालांचा जो कारभार आहे तो मुख्यमंत्री कार्यालयात सर्वात जास्त दिसायला दिसतोय. हे दुर्दैव आहे. आणि प्रधानमंत्र्यांचं या मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर जिथे दलाल बसतात तिथे लक्ष आहे की नाही, हा तर प्रश्न पडायला लागला. आगारांचा पीपीई मॉडेलवर जे ते 22 आगारांचा विकास केला जाणार आणि याबाबतची विशेष सभा काल चालली. तब्बल 11 तासाच्या चर्चेनंतर ह्याला मंजुरी. मुंबईत जे खड्डे दिसत आहेत, मुंबईत आपण पाहतोय मेट्रोची स्लॅब पडते, मुंबईत जे फ्लायओव्हरची जी काही आपण दुर्दशा पाहतोय, ह्याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांना किंवा त्यांच्या समितीच्या अध्यक्षांकडे वेळ नाहीये. आम्ही सातत्याने म्हणजे मागच्या आठवड्यात पण धारावीच्या एका शाळेत गेलो होतो. अजून विद्यार्थ्यांना 100% गणवेश आले नाहीयेत, 27 वस्तू आल्या नाहीयेत. ह्याच्यासाठी वेळ नाहीये. पण स्वतःच्या लोकांना, स्वतःच्या मित्रांना, स्वतःच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्रांना भूखंड देण्यासाठी भाजप खास अधिकची वेळ मागून हे सगळे बैठका करून घेते. सर, आपण जर बघितलं, तुम्ही खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला, आपण देखील पाहणी केली. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की गणेश उत्सवाच्या आधी हे सगळे खड्डे भरवावे. मात्र मागच्या वर्षी देखील तीच घोषणा थापा मारणाऱ्या लोकांना खोटारड्याला आम्ही उत्तर देत नाही. वेगळा प्रश्न पुन्हा 29 तारखेला मुंबईत काय मनोज जरांगे पाटील पुन्हा 29 ऑगस्टला मुंबईत उपोषण करताना पाहायला मिळणार आहे. तर नेमकं आता मागच्या वेळेस तुम्ही पाठिंबा दिला होता, यावेळी नेमकं मला वाटतं आपण एक पाहिलं असेल, मनोजींना किंवा समाजाला भाजप आणि मिंदेनी फसवले कसं हे आता स्पष्टपणे दिसायला लागले. निवडणूक आली की जवळ जातात, वापर करतात आणि नुसतं त्यांचं नाही तर प्रत्येक समाजाचा वापर कसा करतात, प्रत्येक धर्माचा वापर कसा करतात हे आपण पाहतोय. भाजपने तर अयोध्येमध्ये चंदा चोरी केली आहे. सीजेपी कोर्ट में जो मामला है निशान को लेकर, क्या कहना चाहेंगे? आखिरी चरण पर है और किस तरह देख रहे हैं? आखिरी चरण पर है ऐसी हम उम्मीद करते हैं, क्योंकि न्याय व्यवस्था जिस देश में होती है वहीं पे उद्योग आते हैं, वहीं पे जॉब क्रिएशन होता है. किसी को भी किसी राज्य में जाना हो या किसी देश में जाना हो, इन्वेस्टमेंट लानी हो या कुछ अच्छा करना हो, तो ये देखते हैं कि प्रिडिक्टेबिलिटी ऑफ लॉ क्या होती है. हमारे देश में पिछले 4 सालों से सबसे अहम कॉन्स्टिट्यूशनल मुद्दे पे यही चर्चा चल रही है. हम यही मानते हैं कि अभी न्याय मिलेगा, जल्द से जल्द मिलेगा. मिंदे के इस तरफ से जो भी है आप देख रहे हो, टाइम पास करने की भी कोशिश हो सकती है, लेकिन यही अपेक्षा है कि जो न्याय देवता है वो सीमित समय में हमें न्याय देंगे. किसी भी व्यक्ति को पार्टी का निशाना हो या नाम चुराने का अधिकार हमारा संविधान देता नहीं है. और यही बात अगर आप आज के आर्ग्यूमेंट्स हो, पिछले 2 हफ्तों के आर्ग्यूमेंट्स हो सुने, कल के भी आर्ग्यूमेंट सुनेंगे तो आप भी मान्य करेंगे कि कोई भी चोर अगर आपकी कमीज चुरा के लेके जाए, आपका कुछ भी चुरा के लेके जाए, तो वो उसके अधिकार का नहीं बनता है, वो आप ही के अधिकार का रहता है. चंदा चोरी पे भी यही बात है. जो डोनेशन है वो भगवान श्री राम के है, वो भाजपा के हाथों नहीं लगने चाहिए. धर्म स्वतंत्र कानून लागू करने की बात नहीं जा रही है, किस तरह से आप पूरा सुनाई देते हैं? मुझे लगता है यही जैसे वो क्या कन्वर्शन, रिलीजियस कन्वर्शन, मुझे लगता है उसी के साथ पार्टी कन्वर्शन का भी निकाल आना चाहिए. लाल किल्ल्यावर इथे येतो एक जण. आंदोलन केलं आणि एवढा मोठा तो मुवमेंट झाला, पण लाल किल्ल्यावर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी बोलले की दिमागी नक्सली हे नाव देण्यात आलं. मला वाटतं काय आहे की भाजप आणि हुशारीचा किंवा भाजप आणि दिमागचा काडी मात्र संबंध नाहीये. उलट त्यांना ॲलर्जी आहे. तुम्ही वैचारिकरित्या कुठे चांगलं काम करत असाल तर त्यांना ॲलर्जी हे दिसते. अरे तुम्ही प्रश्नाची इथून बिल्कुल हमारा पार्टी का स्टैंड क्लियर है कि वंदे मातरम का जब बिल आ रहा था तब प्रधानमंत्री और गृह मंत्री उस हाउस में नहीं थे. यही वंदे मातरम का सबसे बड़ा इन्सल्ट है. सीजेपीकडून वेगवेगळी अभियानं राबवली जातात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ते पुढे येत हो, आहे. आणि अजून एक चांगलं त्यांनी आज घोषणा केलेली आहे की PM केअरचं फंड
हा शाळा ठीक करण्यासाठी वापरला पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प ज्ञानेश्वर कुमार की तारीफ कर रहे हैं, किस तरह से आप देख रहे हैं, क्योंकि इसके पहले काफी ज्यादा हमने मुझे लगता है कल एक भाजपा के मंत्री के बेटे ने ये भी कहा है कि अहिल्यानगर में एक रास्ते का डिले डोनाल्ड ट्रम्प की वजह से, तो इसका भी जवाब वो ही दे. जनगणना है तो उसको अभी वंदे मातरम का बिल पास करना इसके ऊपर मुझे लगता है वंदे मातरम के बिल के समय, मैं फिर एक बार दोहराता हूँ कि वंदे मातरम के बिल के समय प्रधानमंत्री और गृह मंत्री कहाँ थे, क्यों सदन में नहीं आए? यही वंदे मातरम का अपमान है. जिस तरीके से आज मेयर ने कहा कि जो पीआर एजेंसी है जो तमाम पेपरों को जो है ऐड दिए जाते हैं, जिस तरीके से सामना 16% ऐड जाता है, ये भी बंद हो जाना चाहिए. इसके ऊपर तो इसके बाद गोदी मीडिया को कितना मिलता है भाजपा से, ये भी हम निकालेंगे. बंद कीजिए ना सामना का, लेकिन मोदी मीडिया को भी बंद कीजिए. और यही मैं बात कहना चाहता हूँ कि ये जो सिलेक्टिव खर्चा कर रहे हैं भाजपा वाले, ये स्कैम है, स्कैम, ये करप्शन है. और कभी ना कभी न्यूरमबर्ग ट्रायल जब होंगे महाराष्ट्र में और देश में, तानाशाह तो चला जाएगा, लेकिन आप देखोगे काय होगा. राज्याचे तक्रारदार हे आंदोलनाला बसलेले आहेत आणि अशामध्ये एकनाथ शिंदेंनी घोषणा केली आहे की राज्यातला गणेश उत्सव हा खड्डेमुक्त गणेश उत्सव आम्ही साजरा करू. काय आहे की एकनाथ शिंदे हे किती खोटं बोलतात हे आपल्याला कळतं. 4 वर्षापूर्वी हाऊसमध्ये सांगितलं होतं की 2 वर्षात आम्ही खड्डेमुक्त मुंबई करू. कॉन्ट्रॅक्टर्स जे त्यांचे लाडके कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे खिशांचे खड्डे भरले, पण बाकीचं काय.